आता आपण दाभोळ जेट्टीवर आहोत. दाभोळवरून आपण धोकाव्याला पलीकडे जाणार आहोत. ती समोर बास दिसते, त्यामध्ये आपली गाडी जाणार आणि आपणही जाणार आणि पलीकडे 10-15 मिनिटात पोहोचतोय. काही ते चार्जेस इथे आकारले जातात. सायकलसाठी 13 रुपये आहेत, मोटर बाईकसाठी 58 रुपये आहेत, तसेच 4 व्हीलरसाठी 150 रुपये वगैरे अंदाजे आहे. काहीतरी 80, 150, 163, 181 वेगवेगळे चार्जेस आकारले जातात. पण गुहागरला, दापोलीने गुहागरला जाण्याचा हा सोपा, सुलभ आणि जलद मार्ग आहे आणि तो एक अनुभव आहे. आणि जर तुम्हाला जायचं असेल दापोलीतून गुहागरला तर नक्की ह्या मार्गाचा अवलंब करा आणि वेगळ्या कोकण सफारीचा आनंद घ्या. बोटीमध्ये आपण आपली गाडी टाकूया. चला तर मग. चलो जाऊया आपण. याची कॅपॅसिटी मोठी असते ह्या बाजची. या सेवेमुळे दापोली, गुहागर, ढोपावे या इकडच्या आणि तिकडच्याही लोकांना दळणवळणाचा सोयीस्कर मार्ग उपलब्ध झालाय. शाळा, कॉलेजेस, व्यवसायानिमित्तही पण आपली गाडी आपण पार्क केली आहे बाजमध्ये. मस्त जलसफारीचा आपण आनंद घेऊया आता. बोट चालते. पलीकडून 3चा टायमिंग आहे, झाला 3चा टायमिंग. आपण इथं ऑपरेशन कसं चालतं ते बघूया. आपण 10 मिनिटात पोहोचलोय. मोजून 10 मिनिटं लागली आणि आता आपण गाडी बाजच्या बाहेर काढतोय बोटीच्या. किलोमीटर वळणेश्वर 38 किलोमीटर वरती आहे. आता आपण उजवीकडे वळण घेऊन गुहागरला जाऊया. चला तर मग. हो अच्छा, आधी एकच घे. आता आपण गुहागरच्या दिशेने जातोय.
आता आपण गुहागरच्या दिशेने जातोय. मस्त व्ह्यू दिसतोय, बीच व्ह्यू, सी व्ह्यू करत जातोय. मला या मार्ग नवीन आहे. दापोली सिटीतून जर तुम्हाला रस्ता 1-1.25 तासात तुम्ही गुहागरला पोहोचू शकता, अवघ्या 1 तासाच्या टायमिंग मध्ये. नाही उलट हॉटेल किनारा कुठे पुढे आहे ना, मग हे कुठचं आहे? हे गुहागरच ना, बागगाव. आणि आपले ईशान किनारा हॉटेल म्हणजे आणखी तुम्ही थांबलेले ते बाग, गुहागर बाग. ते विचार लागेल आपल्याला. वाटतंय रस्ता छोटा व्हा पाठी काही जायचं. त्यापाठी समुद्र आहे ना, जाऊन फेरी म्हणून यायला पाहिजे. मला पाचचा परत आला, मला माहिती आहे कोण नाही. हॉटेल किनाऱ्याला आणि हा थांबलेला अनिकेत राहायचं. डायरेक्ट डायरेक्ट गेले जाते, उडानचे गेलेच मग. बरेचसे हॉटेल्स आहेत आता गुहागरमध्ये, वुडन कॉटेजेस आहेत, खानावळ आहे. आता सध्या टुरिस्ट नसल्यामुळे ते सध्या बंद आहे, पण पर्यटकांची जुने वाडे आहेत तिथे. तसं विचारायचंय कुठे कुठे जायचंय. किनारा हॉटेल कुठे?
बाजारपेठेत पुढे आहे का? पुढेच आहे ना? दुसरा काय बोलले ऍड्रेस? तिथून आहे. उफरता गणपती, उफराटा इथे वाटतं वेल्ला बीजी मत कोण करतो रे? जातो असं गाडी काय पुढे कसली पुढे किनारा गर्दी वाटते माणसं. करा तूच बोल मग काय चालतं आम्ही पण अशीच आहेत. नमस्कार, आता आपण आहोत गुहागरमध्ये आणि गुहागरमध्ये आपण हॉटेल. नमस्कार, आता आपण पोचलोय गुहागरला. रत्नागिरी जिल्ह्यातील एक समुद्र पर्यटन क्षेत्र म्हणून गुहागर हे ओळखलं जातं. नारळी पोपळीच्या बागांनी युक्त असं गुहागर एक छोटंसं गाव. राहण्यासाठी छोटेसे होमस्टे आहेत, छोटे हॉटेल आहेत, खानावळ आहेत, घरगुती पद्धतीने चालवलेल्या खानावळ आहेत, हॉटेल्स आहेत. अशा बऱ्याचशा सोयीसुविधा आहेत पर्यटकांसाठी. आणि त्यात एक पर्यटनासाठी फिरण्यासाठी एक मंदिर, तर गाडेश्वर मंदिर हे गुहागर मार्केटमध्येच आहे. तिथे कोणाला विचारलं तर कोणी सांगू शकेल. मंदिराच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे. आपण आता मंदिरा परिसरात जाऊया आणि बघूया कसं मंदिर आहे, काय सुविधा. आता आपण गुहागर मार्गे वेळणेश्वरला जातोय. तर पुढे तिथून हेदवी मंदिर 19 आहे, हेदवी गणेश मंदिर. आणि वेळणेश्वर पण अंदाजे तेवढ्याच किलोमीटरवरती आहे, मागे पुढे 3-4 किलोमीटरवरती.
तर जाऊया वेळणेश्वर आणि हिरवी मंदिराच्या दर्शनाला. माहिती शोधतो वेळणेश्वर, तर रेंज आमची जाते ना. झोंबडी कोमेंडी झोंबडी उमडी माहिती आहे ना. कोमेंडी गेल ना खाली या आनंद या काजळकरांचं कोमेंडी. खूप पोस्टर लावला आता आपण 1 किलोमीटर वरती वेळणेश्वर मंदिर आहे. मस्त छान. समोर अगदी सी व्ह्यू दिसतो. मस्त गाव आहे. काय व्ह्यू आहे मस्त अगदी. मस्त व्ह्यू आहे. इथे MTDCचा वेळणेश्वर पर्यटक निवास आहे. वेळणेश्वर कोकण. मामा मंदिर खाली आहे ना, इथून जायचं रस्ता असा आहे का? ओके थँक्यू. करायचे मग भारी. आगे. नमस्कार. आता आपण आहोत की जे वाडेश्वर मंदिर गुहागरमध्ये, आणि आता आपण मंदिराच्या बाहेर उभे आहेत. हा पार्किंगची सुविधा आहे. चप्पल आपण गाडी पार्किंग करूया आणि आणि दर्शनाला जाऊया. इथून आपल्याला हेदवी करून आरवली गाठायचे. शक्यतो जेवढा लवकर होईल तेवढा दर्शन घ्यायचा प्रयत्न. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतोय. समोर सभामंडप आहे. सर आहे. आता आपण पोचलो आहे वेळणेश्वर, जे गुहागर तालुक्यातील एक प्रसिद्ध शंकराचं मंदिर आहे. अगदी समुद्राच्या बाजूला अप्रतिम मंदिर रचना पण आहे आणि गाव पण शांत, निसर्गरम्य परिसर आहे. नक्कीच तुम्ही या इथे आलात. रिसॉर्ट्स आहेत, होमस्टे आहेत, खानावळी आहेत. अगदी छान मंदिर आहे
आत्ताच रंगरंगोटी केलेली आहे या मंदिराला आपल्या कर्मचाऱ्यांकडून. गणपती हेरवी गणपती सरळ गेला उजवीकडे आहे ना पुढे. हा उजव्या हाताला. थँक्यू. आहे पुढे आहे पुढे आहे. ते कसे थांबून बोलले व्यवस्थित एकच. राईट ना तवसाळ मुंबई तवसाळ पण गावी गाडी आहे ना. हा राईट का विचारूया आपण. सागरी समुद्र वेळेश्वर इकडे इकडे ना. आशान तशीच आहे. इथून जयगड किल्ला आहे 13 किलोमीटर. तवसाळ फेरी बोट मंदिर 500 मीटर अंतरावरती. समोरच गणपतीचं मंदिराचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. लाल चिऱ्यामध्ये लक्ष्मी गणेश देवस्थान हे देवी. 2 मिनिटं थांब ना. पाठी दापोलीतून सकाळी 11 वाजता निघालेलो. तिथून येताना परशुरामाचा स्टॅच्यू, तिथून चंडिका मंदिर आणि दाभोळ खाडीतून आपली गाडी आपण पलीकडे ते जेट्टीच्या इथून आपण आलो गुहागर. गुहागरला पण वाडेश्वर मंदिर पाहिलं. ज्ञानेश्वर करून आपण हेदवी गणपती पाहिला. दशभुज हेदवी. हेदवीवरून आम्ही आंबलोली मार्गे फाट्यावरनं आत्ता आम्ही आरोलीत पोहोचतोय. प्रवास मस्त झाला आणि कमी वेळेमध्ये जास्त ह्याबद्दलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले जातील लवकरात लवकर. अजूनही आमचे 2 पर्यंत पोहोचवणं शक्य होईल.
ते आम्ही तुम्हाला दाखवूच. अं, आता आरवली, आमचं जे आरवली गाव आहे हे मुंबई गोवा महामार्गावरती चिपळूण बस वरती आहे. आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे गरम पाण्याचे कुंड आहेत. तिथे वर्षाचे 12 महिने एका बाजूला नदी आणि एका बाजूलाच गरम पाणी, असं दुहेरी संगम म्हणजे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आताच आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे, तेही परिसर बघण्यासारखं आहे. पण आता सध्या तिथे त्यामुळे थोडं विचारावं लागतं. गाडी पार्किंगसाठी ठेवण्यासाठी जागा तिकडे यायला लागतं. तसंच आरोलीपासून कर्जुवे रोडवरती ब्रुंबाड गाव आहे, तिथे आमणाई, तोही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर संगमेश्वरमधील कसबा, आपले महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्यात आले. तसेच कर्णेश्वर मंदिर आहे. राईट टर्न घेतलाय गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. आता अर्ध्या एक मिनिटात आपण पोहोचू. आम्हालाही वाटलं ना म्हणजे आमचं एवढं फिरणं बघून येईल, तेही व्यवस्थित घाई न करता आणि प्रत्येकाकडून माणसांकडून आपण जसं जमेल तसं आपण माहिती घ्यायची आपण प्रयत्न केला. फायनली आपण पोचलोय. समोर जे दिसतंय ते आपलंच घर आहे. करूया. जवळजवळ आज अंदाजे 180-200 किलोमीटरचा आज प्रवास. आणि दापोली गुहागरमध्ये काय काय तुम्ही बघू शकता या संबंधीचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळतील. आज 2-3 दिवस आहोत इकडे, जेवढं जमेल तेवढं आम्ही तुम्हाला देऊ. टिल देन, गुड नाईट, बाय.